हाय, वेलकम टू द हर्तिकेश अकॅडमी. जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बघत राहा हर्तिकेश अकॅडमी. आज आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेणार आहोत TYBSC इलेक्ट्रोडायनामिक्सचे. तो पहिला आहे, ए हॉलो स्फिअर शेल कॅरीज चार्ज डेन्सिटी रो के अपॉन आर स्क्वेअर फॉर के अपॉन आर स्क्वेअर. फाइंड द ई इन द रिजन. तुम्हाला रिजन मध्ये काय फाइंड आउट करायचे? 3 रिजन तुम्हाला दिलेले आहेत तिथे. हा आहे पहिला, दुसरा आणि थर्ड. या रिजनला तुम्हाला काय करायचं आहे? ई फाइंड आउट करायचा आहे. ई फाइंड आउट करायचा आहे. सो ही तुमचे डायग्राम बुक मधली मी इथे दिलेली आहे. सो सोल्युशन इन ए हॉलोस्फिअर. हा हॉलोस्फिअर तुम्हाला दिलेला आहे. इन ए hollow sphere, the three cases given, तुम्हाला 3 केस दिलेले आहेत. ही पहिली, दुसरी आणि तिसरी. सो केस फर्स्ट काय? ही आहे केस फर्स्ट. सो थोडंसं छोटं करूया. सो हिअर in hollow sphere Q enclosed. Here first case मध्ये Q enclosed is equal to 0 since the given तुम्हाला गिवन काय दिलाय प्रॉब्लेम मध्ये? रो इज इक्वल टू के अपॉन आर स्क्वेअर. सो क्यू एनक्लोज 0 म्हणजे चार्ज डेन्सिटी 0 आहे. सो ई इज इक्वल टू 0. ही झाली आपली फर्स्ट केस. ही झाली आपली फर्स्ट केस. सेकंड केस काय सांगते? केस सेकंड जी आहे ए बी. सो केस सेकंड थोडस आय होप तुम्हाला दिसत असेल. सो हिअर पेन चेंज करूया आपण. हिअर क्यू एनक्लोज इज द व्हॉल्यूम इंटिग्रेशन रो डी टॉप. बघा, क्यू एनक्लोज काय? रो चार्ज डेन्सिटी आहे. So taking limit 0 to a and a to r. So taking limit 0 to a 0 dot d tau. हा o नाही आहे, 0 आहे. 0 d tau प्लस a in r. रेडियस काय आहे? r. म्हणून इंटिग्रेशन a to r. रोची किंमत काय आहे? k अपॉन आर स्क्वेअर क्रॉस 4 pi r square. Area of the sphere. d r. इथून काय कॅन्सल होईल? हा r स्क्वेअर कॅन्सल. सो उरेल काय? उरेल आपला बघा 4 pi उरेल. हा k पण उरेल a r d r. हा d r. सो टेकिंग लिमिट लिमिट पुट करा. सो काय भेटेल? क्यू एनक्लोज. इथे पण क्यू एनक्लोज आहे. क्यू एनक्लोज इज इक्वल टू 4 pi k. लिमिट पुट केलं तर r मायनस a. बट हिअर तुम्हाला माहिती आहे, हिअर क्लोज इंटिग्रेशन ई डॉट डी ए म्हणजेच ई डॉट ब्रॅकेटमध्ये टाकला डी ए. डी ए काय? डी ए आहे आपला एरिया ऑफ द स्पियर.
since dA is area of the sphere, so the area of an sphere dA is equal to काय 4 पाय आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू डीए ची इथे पुट करा म्हणजेच काय मिळेल ई डॉट बघा डीए ची किंमत काय 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर 4 पाय आर स्क्वेअर. ओके सो अकॉर्डिंग टू गॉस लॉ अकॉर्डिंग टू गॉस लॉ सो गॉस लॉ तुम्हाला काय सांगतो आपला गॉस लॉ बघा पहिलं डेरिवेशन आपण गॉस लॉ केलेलं. सो गॉस लॉ काय सांगतो क्लोज इंटिग्रेशन ई डॉट डी ए. ओके एक मिनिट जरा आपण चांगलं लिहूया आहे की नाही ई डॉट डी ए इज इक्वल टू क्यू एनक्लोज अपॉन एप्सिलॉन नॉट. सो क्यू एनक्लोज अपॉन the shape upon epsilon naught. Okay so put value. Okay close integration e dot da काय 4 e dot 4 pi r square म्हणजे तिथे व्हॅल्यू काय येईल e dot ब्रॅकेट मध्ये 4 pi r square. बघा ही जी व्हॅल्यू ह्याची ही येते. ओके इथे लिहायचं मी विसरलो ह्याची व्हॅल्यू ही येते 4 पाय आर स्क्वेअर. उरलं काय क्यू एनक्लोज अपॉन एप्सिलॉन नॉट क्यू एनक्लोज अपॉन एप्सिलॉन नॉट. बट क्यू एनक्लोज काय बघा इथे क्यू एनक्लोज काय 4 पाय के ब्रॅकेटमध्ये आर मायनस ए. सो पुट दिस व्हॅल्यू इथे पुट करा. ओके क्यू एनक्लोज ही जी व्हॅल्यू आहे ती इथे पुट करा म्हणजेच काय भेटेल ई डॉट 4 पाय आर स्क्वेअर. ओके 4 पाय आर स्क्वेअर ह्याची काय 4 पाय के आर मायनस ए अपॉन एप्सिलॉन नॉट. बघा हा इथे मल्टिप्लाय आहे इकडे घेऊन या काय होईल डिवाइड म्हणजे ई ची व्हॅल्यू काय 4 पाय के आर मायनस ए अपॉन ह्या डिवाइड करा 4 पाय आर स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. बघा कॅन्सल काय काय होतंय 4 पाय होत आहे. ओके सो उरेल काय उरला आपलं के आर मायनस ए अपॉन ओके एक मिनिट उरेल काय उरेल आपलं के आर मायनस ए अपॉन एप्सिलॉन नॉट हा आर स्क्वेअर. ओके एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. सो हिची व्हॅल्यू काय आली ही आली कुठल्या कंडिशनसाठी सेकंड कंडिशनसाठी कुठल्या कंडिशनसाठी सेकंड कंडिशनसाठी. ओके आपली थर्ड कंडिशन काय आहे की आपली थर्ड कंडिशन आहे ही आहे आपली थर्ड कंडिशन. आता आपण थर्ड कंडिशनसाठी सॉल्व करूया. ओके सो केस नंबर थर्ड. ओके सो केस थर्ड जे आहे ओके बी. नाव क्यू एनक्लोज काय मगाशी पहिल्या टर्मला आपण बघितलं 0 टू ए 0 डॉट डी टाऊ प्लस ए इंटिग्रेशन ए टू आर के अपॉन आर स्क्वेअर इज द रो चार्ज डेन्सिटीची किंमत किती आहे के अपॉन आर स्क्वेअर क्रॉस 4 पाय आर स्क्वेअर डी आर. याला सॉल्व केलं तर काय होईल याला सॉल्व केलं तर बघा हा आर स्क्वेअर निघून जाईल
हे झिरो, हे जर काय सॉल्व केलं इंटिग्रेशन 0 टू ए, लिमिट पुट करून याची व्हॅल्यू 0 येईल, मग उरेल काय फक्त 4 पाय, हा 4 पाय आणि हा के, ए आर डी आर, ए आर डी आर. ओके. सो आता इज इक्वल टू आता बघा टेकिंग लिमिट, टेकिंग लिमिट. ओके, मी शिकवत जातो तसं तसं लिहत पण जा, कारण काय माहिती आहे का, नंतर जेव्हा मी हे बघा असं करतो ना ते हे नाही होत, त्याच्यामुळे मी जसं लिहितोय ना तसं लिहत जा, समजून घेत जा आणि लिहत पण जा. ओके. टेकिंग लिमिट इज इक्वल टू 4 पाय के आर, लिमिट काय ए टू बी, लिमिट काय ए टू बी. ओके, काही चुकलंय माझ्या मते, एक मिनिट मी बघतो. ओके, बरोबर आहे आपला ए टू बी, कारण बघा इथे मला मी सांगतो, हे डायग्राम मध्ये बघा ए टू बी दिलेला आहे, म्हणून लिमिट काय पुट केलं आपण ए टू बी. ओके, ए टू बी, टेकिंग लिमिट ए टू बी. सो नाव सॉल्व दिस, तो काय भेटेल 4 पाय के जशीच्या तसा बी मायनस ए, काय भेटेल बी मायनस ए. फ्रॉम गॉस लॉ क्लोज इंटिग्रेशन ई डॉट डी ए इज इक्वल टू ई डॉट डी एची किंमत काय आहे 4 पाय आर स्क्वेअर, काय किंमत 4 पाय आर स्क्वेअर, का द एरिया ऑफ द स्पियर डी एची किंमत काय येते 4 पाय आर स्क्वेअर. सो पुट 4 पाय आर स्क्वेअर. सो गॉस लॉ तुमचा काय आहे, क्लोज इंटिग्रेशन ई डॉट डी ए इज इक्वल टू क्यू एनक्लोज अपॉन एप्सिलॉन नॉट. ही कसली किंमत आली आहे तुमची, क्यू एनक्लोजची किंमत आहे, हाय क्यू एनक्लोज. सो ह्याची व्हॅल्यू काय आहे ही, या टर्मच्या जागी काय येईल ए डॉट 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एनक्लोजची किंमत टाका 4 पाय के बी मायनस ए अपॉन एप्सिलॉन नॉट, हा मल्टिप्लाय इकडे डिवाइड येईल, बरोबर. सो ई इज इक्वल टू काय मिळेल 4 पाय के बी मायनस ए 4 पाय आर स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. सो 4 पाय गेट कॅन्सल, सो ई काय आला के बी मायनस ए एप्सिलॉन नॉट. ओके, एप्सिलॉन नॉट. ओके, हा आला आपला थर्ड कंडिशन साठी. काही चुकलंय का एप्सिलॉन नॉट, अरे हा इथे बघा आर स्क्वेअर पण लिहायचा राहिलाय, हा इथे लिहा आर स्क्वेअर. ओके, एक मिनिट, इथे लिहा आर स्क्वेअर. आर स्क्वेअर 4 पाय कॅन्सल झालं तर आर स्क्वेअर उरेल, म्हणून ह्याची व्हॅल्यू येईल के बी मायनस ए अपॉन आर स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. ओके, आर स्क्वेअर एप्सिलॉन नॉट. ओके, हा आला तुमचा थर्ड कंडिशन साठी ए ची व्हॅल्यू. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो ओके, हा आपला आहे क्वेश्चन 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम. हा महत्वाचा आहे कारण हा 5 मार्काला तुमचा जो शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यात अटेम्प्ट एनी 4 करायचे असतात, 20 मार्काला 5 मार्काला एक क्वेश्चन राहतो, त्याच्यात हा डेफिनेटली विचारला जाईल. हा बघा, हा जो क्वेश्चन आहे
एप्रिल 17लाही विचारला गेलेला आहे, एप्रिल 16ला पण विचारला आहे, ऑक्टोबर 16ला पण विचारलेला आहे. आणि माझ्या मते मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण हा क्वेश्चन होता क्वेश्चन पेपरमध्ये. सो तुम्हाला डायरेक्ट याचं एकदम सोपं उत्तर आहे. काही घाबरायची चिंताच नाही आहे. ओके, मी तुमच्याबरोबर आहे सदैव. फक्त जर का चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो an infinite plane carrier a uniform charge density sigma, find the electric field just above the plane. ओके, हा एक तुमचा काय आहे समजा एरिया ऑफ गॉसियन पिल बॉक्स आहे. समजा हा तुमचा जो आहे हा गॉसियन पिल बॉक्स आहे. काय आहे तो गॉसियन पिल बॉक्स. सो आन्सर काय येईल याचं तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू द गॉस लॉ. अकॉर्डिंग टू गॉस लॉ E dot dA is equal to what? Q enclosed upon epsilon naught. Okay, Q enclosed upon epsilon naught. Take equation number 1. Take equation number 1. Okay, so थोडंसं आपण छोटं करूया. Okay, Q enclosed upon epsilon naught. In the area of an Gaussian pill box is 2A. हा जो एरिया आहे किती आहे 2A. इथे लिहा द एरिया ऑफ एन पिल बॉक्स इज द एरिया ऑफ एन एक मिनटं फक्त. ओके, सो एरिया ऑफ एन गॉसियन पिल बॉक्स आहे. हा गॉसियन सरफेसचा पिल बॉक्स आहे म्हणून एरिया ऑफ गॉसियन पिल बॉक्स इज 2A. इन दिस केस या केसमध्ये इन दिस केस क्यू एनक्लोजची व्हॅल्यू काय सिग्मा ए. काय सिग्मा ए. सिग्मा काय युनिफॉर्म सरफेस चार्ज. ओके, सो याला द्या इक्वेशन नंबर 2, याला द्या इक्वेशन नंबर 3. ओके, ब्लॅक पेन घेऊया आपण. ओके, सो पुट इक्वेशन 2 and 3 in 1. बघा एरिया ऑफ गॉसियन पिल बॉक्स तरच आपण DA काय लिहितो 2A. एरिया कशाने डिनोट करतो DA ने. सो ओके, पुट इक्वेशन 2 and इक्वेशन 3 in इक्वेशन 1. हा सिग्मा ए आणि 2A ही व्हॅल्यू 1 मध्ये पुट करा. सो काय मिळेल एक मिनिट काय मिळेल आपल्याला E डॉट 2A इज इक्वल टू क्यू एनक्लोज काय सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके, अपॉन एप्सिलॉन नॉट. एक मिनटं फक्त काय आता हा 2A इथे मल्टिप्लाय डिवाइड करा म्हणजे काय सिग्मा ए 2A अपॉन एप्सिलॉन नॉट. सो हा ए गेला, हीची व्हॅल्यू काय आली सिग्मा 2 एप्सिलॉन नॉट. ओके, सिग्मा 2 एप्सिलॉन नॉट. हा आला तुमचा काय ईची व्हॅल्यू आणि हीच आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड. ओके, बघा फक्त 5 मार्कासाठी एवढं सोपं गणित विचारलेलं आहे फक्त 5 मार्काला. ओके,
टेक दिस स्क्रीनशॉट. तुम्हाला जर का स्क्रीनशॉट पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा PDF मध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, त्याच्यातही हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेला आहे. आपण नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया.